नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आता राजभवनाच्या बाहेर आहोत. शिवसेनेचे नेते भेटायला आलेले होते आणि आपल्यासोबत विनायक राऊत साहेब आहेत, माजी खासदार आहेत. आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप दिशा साली यांच्या वडिलांनी पिटिशनमधून केलेले आहेत. बलात्काराचे आरोप आहेत, हत्येचे आरोप आहेत. इतके गंभीर आरोप तुमच्या नेत्यांवर झालेले आहेत आणि त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी सत्ताधारी. बघा, हे आत्ताच्या ज्या आरोप करण्याची पद्धत आहे, एक राजकीय षडयंत्र आहे आणि ह्या राजकीय षडयंत्रातून कुठेतरी ठाकरे घराण्यांना बदनाम करायचं हे काम सध्याच्या राज्यकर्त्यांनी चालू केलेलं आहे. आणि त्यामुळे जी काय न्यायालयामध्ये जी बाजू मांडायची आहे ती बाजू मांडायला आमचे नेते मंडळी सक्षम आहे. पण एसआयटी नेमलेली होती 2023 मध्ये डिसेंबरमध्ये. त्या एसआयटीतून काय बाहेर आलं? तुम्हाला कधी बोलवलं होतं? आदित्य ठाकरेंना कधी बोलवलं होतं? त्याबाबत मला आता माहिती नाही, पण एसआयटीच्या माध्यमातून पूर्ण चौकशी करून त्यामध्ये सत्य आहे ते न्यायालयाच्या समोर आणलंच होतं. परंतु आता केवळ आणि केवळ मानसिक त्रास देण्यासाठी आणि ठाकरे घराण्याची बदनामी करण्यासाठी अशा पद्धतीने काही उकरून काढलं जातंय, हे राजकीय षडयंत्र आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी त्यांना बंधक बनवून ठेवलं होतं असा पण आरोप आहे त्या याचिकेमध्ये. सगळे बकवासगिरी आहे ती. आणि किशोरी पेडणेकर ताईंनी याबाबत त्यांचा खुलासा यापूर्वीच केलेला आहे. 5 वर्षानंतर परत हे प्रकरण काय यावं? केवळ आणि केवळ राजकीय सूड, राजकीय आकस आणि ठाकरे घराण्याच्या बद्दल असलेला वडील राजकारण का करतील? मुलीचे वडील राजकारण का करतील? असं आहे. त्यांना सुद्धा कोण ना कोण दिशाभूल करणारी शक्यता नाकारता येत नाही. त्याच्या मागे कुठला राजकीय पक्ष असतो मला म्हणायचं? माहिती पडेल काही दिवसांनी. आपल्यासोबत असीम सरोदे आहेत, जे विधिज्ञ आहेत आणि ते या प्रकरणामध्ये एक कोर्टामध्ये याचिकाही दाखल करतायत, आपलं म्हणणंही मांडणार आहेत. असीमजी, काय कोर्टात तुम्ही काय मांडणार आहात आणि या प्रकरणामध्ये तुम्ही इंटरव्हेन्शन करताय कशासाठी? हे या प्रकरणामध्ये नाही करत. आम्ही दुसऱ्या एका केससाठी आलो होतो राज्यपालांना भेटायला. या प्रकरणामध्ये इंटरव्हेन्शन आम्ही करत नाही आहे. पण माझं असं म्हणणं आहे की बलात्कार कोणावर झाला, बलात्कार कोणी केला, बलात्काराची जागा काय होती, ठिकाण काय होतं, याच्यावरून बलात्काराचं महत्त्व ठरवणारे काही लोक असतात आणि काही लोक हे बलात्कारामध्ये राजकारण आपण करू शकतो का असा विचार करणारे असतात. या पार्श्वभूमीवर मी स्वारगेटला जो बलात्कार झाला त्या मुलीला मदत करतोय, तेव्हा जो वाईट अनुभव येतोय तो तुम्हाला फक्त सांगतो की त्या मुलीची आर्त मागणी एवढीच आहे की माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे कोणतेही वक्तव्य कोणी करायला नको असे आदेश जिल्हाधिकारी आणि पोलीस कमिशनरनी द्यावे. पण ते देत नाहीत. त्या विषयावर इथे ती भेटायला आली, उपमुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदेंना भेटली, मुख्यमंत्र्यांना भेटली. तर त्या विषयावर आपल्याला काहीच गांभीर्य वाटत नाही की एका मुलीवर प्रत्यक्ष बलात्कार झाला, ती बलात्काराशी लढते आणि ती म्हणते की माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे वक्तव्य करण्यापासून लोकांना बंधनं आणा, माझ्यावरची केस म्हणजे मी जी केस केली ती चालवा, त्यात कोण दोषी असेल तर शिक्षा द्या, नसेल तर सोडा, परंतु तोपर्यंत माझं चारित्र्य हनंत करू नका. तर त्याच्याबद्दल कोणालाच गांभीर्य नाही. पण मग एका केसमध्ये जी आता काल्पनिकच कदाचित असेल असं वाटते, त्या केसमध्ये मात्र एक राजकीय नेता गुंतलेला आहे, एक प्रमुख कोणीतरी गुंतलेला आहे, म्हणून मग सगळी बदनामीची रचना करायची आणि तो बलात्कार जणू काही किती वाईट झाला, आम्ही त्यासाठी किती व्यथित झालेलो आहे, आम्ही किती संवेदनशील नेते आहोत सगळे, असं म्हणून सगळ्या विधानसभेचा वेळ घ्यायचा. हे जे तुम्हाला विरोधाभासी चित्र दिसते ना, त्याच्यामध्येच राजकारण आहे समजून घ्या. तुम्हाला असं का वाटतं की त्याच्यामागे राजकारण आहे? कारण तिच्याही वडिलांनीच याचिका केलेली आहे. तिच्या वडिलांनी जी याचिका केलेली आहे त्यांच्या ज्या भावना असतील त्याचा मला आदर आहे. ते जर माझ्याकडे आले आणि त्यांनी मला पूर्ण कागदपत्र दाखवले तर मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीन, हे नक्की मी तुम्हाला सांगतो. आणि त्यांना मी मदत कशी करीन की त्यांना मी सांगेन की हे खरोखर केस आहे का. केस नसेल तरी करायला लावली असेल त्यांना. हे होऊ शकत नाही का आजकाल? जे लोक 50-50 कोटी देऊन काय काय बदल घडून आणू शकतात असं म्हटलं जाते, ते लोक एखाद्या वडिलाला आपल्या वेठीस धरून केस करायला लावू शकत नाही का? एवढं समजण्यासाठी महाराष्ट्र पुरेसा सज्ञान आहे असं मला वाटते. आणि त्यामुळे केसमध्ये काही असेल तर न्यायाधीश जरूर त्याची पडताळणी करते. परंतु जसं आता विनायक राऊत साहेबांनी सांगितलं की 5 वर्षांनी केस परत उकरून का काढलेली आहे, बलात्कार झाला असेल तर प्रत्येक बलात्कारीला शिक्षा झाली पाहिजे असं माझंही मत आहे, त्यांचंही मत आहे, प्रत्येकाचं मत हे असेल. परंतु जे नाही केलं त्यांच्यावर आरोप करण्यासाठीचं राजकारण न्यायालयाच्या माध्यमातून करणं, याच्यामध्ये न्यायालयाला आपण मूर्ख समजतो काही काळासाठी. हे सुद्धा जर अधोरेखित झालं, न्यायालयाच्या ते लक्षात आलं तर मग काय होईल याचा विचार केला पाहिजे. 5 वर्षांनी जी गोष्ट आली आहे समोर, फक्त मला एकच तुम्हाला प्रश्न विचारतो. 5 वर्षांनी जी गोष्ट समोर संपलेला आहे, असीम सरोदे साहेबांनी 5 वर्षांनी मी सांगितलेलं आहे, पण त्यांना अटक करा म्हणून मागणी आहे. ठीक आहे, बघू काय ते.
ठीक आहे. हे होते असीम सरोदे आणि विनायक राऊत होते. त्यांनी सांगितलेलं आहे की अटक करण्याची मागणी वगैरे हे सगळं राजकारण आहे आणि त्या राजकारणामधूनच यांना आपला स्वार्थ साधायचा आहे आणि त्यांचा थेट आरोप आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंना बदनाम केलं जातं. कॅमेरामन सचिन सह अभिजित, मुंबई तक.